मंडळी, यंदा 10 मार्च रोजी आमलकी एकादशी येत आहे। आमलकी एकादशीला फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी म्हणतात। ही एकादशी होळीच्या 4 दिवस आधी येते आणि तिला रंगभरी एकादशी असेही म्हणतात। या दिवसापासूनच रंगांचा खेळ सुरू होतो। यावेळी आमलकी एकादशी 10 मार्च रोजी आहे। होळी आणि महाशिवरात्रीच्या दरम्यान येणाऱ्या या एकादशीला आवळा एकादशी आणि रंगभरी एकादशी असेही म्हणतात। आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याचा वापर एका खास पद्धतीने केला जातो। हे व्रत आरोग्य आणि सौभाग्यासाठी मानले जाते। या दिवशी मंदिरात आवळ्याचे झाड लावणे देखील शुभ आहे। आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने आणि त्याचे सेवन केल्याने चांगले आरोग्य आणि भाग्य मिळते। आमलकी एकादशीचे उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत। हिंदू धर्मग्रंथानुसार या व्रतामुळे शेकडो तीर्थयात्रा आणि यज्ञा इतकेच पुण्य मिळते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो। यामुळे जीवनातील दुःख दूर होतात आणि आनंद आणि समृद्धी येते। या व्रतामुळे जीवनात सकारात्मक बदल होतो आणि करिअर आणि व्यवसायात पुढे जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतात।